नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सरकारमधले घोटाळे आणि आरोप प्रत्यारोप हे काही नवीन नाहीयेत, पण आज सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केली. आपल्यासोबत अनिल परब साहेब आहेत, ज्यांनी हा मुद्दा लावून धरलेला होता. परब साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. मुद्दा असा आहे की विट्स हॉटेलचं प्रकरण होतं खरेदीचं, पण तुमचा नेमका आरोप काय आहे आणि झालंय काय? आमचा आरोप हा आहे की विट्स हे जी कंपनी आहे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक तिकडचे नावाजलेले नेते होते. त्यांनी खूप मेहनतीने तो बांधले होतं. नंतर काही कारणास्तव ते विकलं, परंतु ज्या कंपनीला विकलं त्या कंपनीच्या शेअर होल्डरचे हे पैसे होते आणि ते मिळत नाहीत म्हणून त्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली. लिलावाच्या प्रक्रियेमध्ये प्राधिकृत केलं होतं ज्यांना, त्यांनी हे जेव्हा टेंडर ओपन केलं त्यावेळेला ती रिंग केली गेली. म्हणजे संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीला ही प्रॉपर्टी देण्यासाठी ज्या पद्धतीचे सगळे नियम डावलले गेले, बाजूला केले गेले, म्हणजे ती कंपनी रजिस्टर पण नाही आहे. त्या कंपनीचे 3 वर्षाचे ITR पण भरलेले नाही आहेत. त्या कंपनीचा उत्पन्नाचं स्तोत्र माहीत नाही आहे. अशा कंपनीला केवळ 3 टेंडर 5-5, 10-10 लाखाच्या डिफरन्सने ठेवून त्या कंपनीला ते देण्यात आलं. आमचं साहजिक म्हणणं असं होतं की ज्याच्यासाठी आणि त्या जागेची किंमत मार्केट व्हॅल्यू 167 कोटी रुपये निघालेली असताना 64 कोटीला ह्या कंपनीला ते देण्यात आलं. म्हणून आमचं ऑब्जेक्शन होतं की गरिबांचे पैसे अडकलेत म्हणून तुम्ही लिलाव करताय, तर मग 167 कोटीची कंपनी 64 कोटीला देऊन तुम्ही त्या गरिबांना काय न्याय देणार, हा आमचा त्याच्या मागचा उद्देश होता. ते म्हणतात की हे पैसे जे होते ते आम्ही 5 पार्टनर्सनी मिळून गोळा केलेले होते आणि अतिशय नॉमिनल रक्कम त्याच्यामध्ये सिद्धांत त्यांचा मुलगा आहे त्याची. मग म्हणूनच म्हटलं की त्याचं उत्तर ते आता उच्चस्तरीय समितीसमोर द्यावं. मला एक गोष्ट सांगा की ज्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये काही उल्लेख नाही आहे पैशाचा, ज्यांची पैशाची स्तोत्र माहीत नाही आहे, आता हे जर विरोधी पक्षाचे असते तर त्याची पैशाची स्तोत्र काय आहे, तो इन्कम टॅक्स भरतो की नाही, तो ईडीमध्ये एलिजिबल होतो की नाही, या सगळ्या गोष्टीला ज्या मागे लागल्या असत्या. आता संजय शिरसाट यांची कुठली चौकशी करणार? आता ही उच्चस्तरीय चौकशी आहे. याच्यात मुख्यमंत्र्यांना एका मंत्र्याच्या विरोधात उच्चस्तरीय चौकशी लावावी लागते, हे सरकारसाठी लांछनास्पद आहे. तुम्हाला असं वाटतं की ज्या मंत्र्याचीच उच्चस्तरीय चौकशी चालू आहे तोच मंत्रिमंडळात त्यांच्या शेजारी मांडी लावून बसणार आहे, ते बरोबर आहे? मंत्र्याच्या विरोधात चौकशी लावणं हे मुख्यमंत्र्यांसाठी आज फार शर्मेने मान खाली घालण्याचं काम आहे. तुम्ही आणखी एक प्रकरण आज विधानभवनामध्ये उचलून धरलं, ते होतं की ओशिवऱ्यातली जी जमीन आहे ती 350 एकर जमीन कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालण्याचं. ही बेसिकली जमीन कोणाची आहे आणि ती कुठल्या बिल्डरसाठी मोकळी केली जाते, नेमकं प्रकरण काय? हे पहाडी गोरेगाव नावाचा जो ओशिवऱ्याच्या पाठीमागचा बॅकरोडला जी कांदळवन आहेत, या कांदळवनापासून जो बफर झोन आहे, या बफर झोन मधला 3.5 एकरची जमीन जी आहे ती मधु उषा कोऑपरेटिव्ह सोसायटी नावाचा बिल्डर आहे, मला माहित नाही कोण आहे तो, त्याने मातीचं भिंत तयार केली आणि कांदळवनाचं पाणी आतमध्ये यायला अडवलं आणि ते पाणी आतमध्ये यायचं बंद केल्यावरती त्याच्यावर 4.5-5 फूट 2,500 ट्रक दररोज तिथे भराव करतायत आणि अशा पद्धतीने ती जमीन लाटण्याचं काम केलेलं आहे. याच्यातली 35 एकर जमीन ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिली आहे. 70 एकर जमीन टोटल ही ND झोनमधनं बाहेर काढली आहे. पण आमचा उद्देश काय आहे की नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला द्या, कोणालाही द्या, परंतु बफर झोनच्या आतमध्ये CRZ 1च्या आतमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही आणि ही जमीन हडपण्याचं ढापण्याचं काम जे झालेलं आहे त्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी. अधिकाऱ्यांच्या मनमानीशिवाय तर हे होऊ शकत नाही, परवानगी असल्याशिवाय या सगळ्या. मी मुंडे ताईंना विनंती केली, त्या स्वतः आता तिथे येत आहेत, बघतायत आणि हे बघितल्याच्या नंतर आम्हाला कळेल कोण लोक आहेत ही, कारण राजकीय आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही ना की 350 एकरवर तुम्ही भराव टाकताय, कळणार नाही असं तर होऊ शकत. आता हळूहळू सगळे ह्याच्यातले राजकीय लोक कळतील, कोण आहेत ते, काय काय कोणी कोणी केले धंदे ते कळतील. या सगळ्या गोष्टी हळूहळू चौकशीत बाहेर येतील. तुमची काय मागणी आहे या प्रकरणात? माझी मागणी एकच आहे की तो भराव काढला पाहिजे आणि जसं पूर्ववत होतं तसं केलं पाहिजे आणि ह्याच्यात जे दोषी आहेत त्यांच्यावरती MPDA ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. खूप खूप धन्यवाद परब साहेब, तुम्ही वेळ काढून मुंबई तकशी बोलला त्याबद्दल. मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप परब साहेबांनी केला आणि दुसरी गोष्ट की उच्चस्तरीय चौकशी एका मंत्र्याची लागणं, ते ही विधान भवन चालू असताना ही गंभीर बाब आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यातली की त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं एका पद्धतीनं पैसे गोळा केल्याचा किंवा त्याच्यातून निविदा काढल्याचा आणि निविदेचा फायदा घेतल्याचा आरोप आहे.
आणि आता संजय शिरसाट या प्रकरणावरती आपला काही संबंध नाही असे म्हणून हात वर करतायत. पण भाजप आणि शिवसेनेतलं जे शीतयुद्ध आहे ते काही कोणाला नवीन नाहीये. आणि मला असं वाटतं की या शीतयुद्धाची काही किनार संजय शिरसाट यांच्या उच्चस्तरीय चौकशीला आहे का, हा प्रश्न विचारायला जागा आहे. कॅमेरामन राजूसह अभिजित, मुंबई.